स्पेन ठरला यावर्षीचा फिफा विश्वविजेता संघ। अर्जेंटिनावर 1-0 मात करत स्पेनच्या युवा संघाकडून मेस्सीच्या पलटनचा पराभव। तर स्पेनच्या फेरेन टोरेसचा गोल स्पेनसाठी ठरला निर्णायक। लॉर्ड्सवरील भारत विरुद्ध इंग्लंड या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव। रोहित शर्माची शतकी खेळी ठरली व्यर्थ। तर इंग्लंडनं 2 सामने जिंकत एकदिवसीय मालिका केली आपल्या नावावर। आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात। नीट पेपरफुटी, राम मंदिर चोरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। तर अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची सकाळी 10 वाजता बैठक। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचा आज संसदेवर धडक मोर्चा। तर मोर्चाची कोणतीही परवानगी नाही, दिल्ली पोलिसांकडून माहिती। विनापरवाना मोर्चा काढल्यास होणार कारवाई, दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांना सूचना। सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयातच उपचार होणार। इतरत्र हलवण्याची पत्नीची मागणी हायकोर्टानं फेटाळली। तर वांगचुक यांना हलवताना कोणत्याही बळाचा वापर न झाल्याचंही कोर्टाचं निरीक्षण। केवळ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नको, तर सरकारला खाली खेचायचंय। वांगचुक यांच्या समर्थनासाठी केलेल्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचा एल्गार। तर देश मोदीमय झालाय, भाजपचा पलटवार। पुण्यातील व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्येप्रकरणी रवींद्र धंगेकरांसह पत्नीसह 14 जणांवर गुन्हा दाखल। कालपासून धंगेकर दाम्पत्य नॉट रिचेबल। गिरीश महाजनांच्या डीप फेक फोटो प्रकरणातील आरोपी भारत मस्के पोलिसांच्या ताब्यात। चौकशी दरम्यान आरोपीकडून फेक फोटो व्हायरल केल्याची कबुली। तर पोलिसांकडून आरोपीवर गुन्हा दाखल।